खरं मित्रांनो आता झाले जेवण बघा. मस्त जेवण झाले. आता आता मी चाललो नाईट ड्युटीला. वैभव झोपला या. वैभव आता उठेल. चाललंय त्यांचं जेवण चाललंय. त्यांचा आवाज येतोय. जेवण चाललंय त्यांचं. दावळे जातात. झालं जेवण मस्तपैकी. आता जातो ना ड्युटी. नाईट ड्युटी आहे माझी. चाललो या जरा केस जरा कटिंग वगैरे केली. सेटिंग केली. कसे दिसते मित्रांनो सांगा. केलीत कटिंग कारण की प्रवीणचं लग्न आहे. मस्तपैकी जायचं आहे गावी. चाललंय नियोजन मस्तपैकी. आता बूट वगैरे शूज वगैरे घ्यायचं आहे. एक मस्तपैकी सगळ्यांनी शूज वगैरे घेतलेत. आता माझं राहिलं मला शूज घेतोय. उद्या परवा शूज घेतोय. मी जाणार आहे. ही जाणार आहे उद्या परवा. मी जातोय 2 दिवसात. म्हणजे मी 27ला जाणार आहे. 28ला लग्न आहे. चाललंय नियोजन असे एकंदरीत. सांगा कसं काय कडं दिसतंय काय मित्रांनो. कसं कटिंग केलंय काय मस्त. ठीक आहे भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. बॅचलर लाईफ धावतोय काय म्हणजे खरंच काय रिॲलिटी असते ग्राउंड लेवलला ती धावते. बाकी काय बघताय तुम्ही काय कसं काय झोपला आहे असं काय सगळे सामानच पडलं. प्रवीणचं सामान आहे पाठी मग तुम्हाला धावलं होतं. पॅक करेल तो आता जाय. ठीक आहे. तर आज फायनली मित्रांनो प्रवीण चाललाय बघा आता रूम सोडून गावाला चाललाय. आता चालले बघा कपडे आले दोघांनी. जे घेतलं होतं सामान त्याला जे म्हणजे पांघरायचं वगैरे बेड काय ब्लँकेट आणि चटई वगैरे पॅकिंग केलेली. तिथं रोशन बसलाय. ते बैल झोपला इथं बघा. रोशन प्रवीण. हाय फ्रेंड्स. चाललंय एकत्रित आम्हाला दावत त्याच्या बॅगा वगैरे काय काय तिथे सगळ्या गोष्टी. आज गडी दाढी वगैरे केस कटिंग करून आलाय. नवरदेव सगळं चाललंय बघा पॅकिंग. बॅगा चालल्या पॅकिंग. ते इस्त्री वगैरे सगळं जे आहे ते प्रवीणचं आहे ते सामान सगळं आता घेऊन चाललाय. तर रूम आता झालंच की आता प्रवीणचं लास्ट संपला विषय रूमचा. संसाराला लागला. बॅचलर मधून आता तो ह्याच्यात जाणार. आता बायको सोबत त्याच्या प्रेमाच्या 4 गोष्टी त्याच्या चालू झाल्या. संसाराच्या वनवास संपला. वनवास संपलेला आहे आता. आमचा वनवासाचा रूमवर चालूच आहे. लवकरात लवकर देवाचा वनवास संपावा ही आमची सदिच्छा. तर प्रवीणनं सदिच्छा केल्या. लवकरच आपलं उरकून घ्यायला लागते. तुम्हाला दावतो बघा आता जेवणाचं काय नियोजन आहे ते. स्वप्नील केलं जेवण मस्त बघा. बघा कशी भाजी केल्या खरंच. तुम्हाला माहिती आहे स्वप्नीलचं जेवण म्हणजे काय. आणि हा राईस मस्तपैकी एकंदरीत सगळं आज खाल्ला म्हणजे नरडच दाबतो. आज दाबायला लागते. हा झोपलाय बैल बघा. प्रवीणची तयारी हो का. तो डेली शर्ट घालणार आहे तरी सुद्धा बघा प्रवीणची सवय कशी आहे बघा तुम्ही. मी बघा वहिनीला काय ताप सुद्धा नसणार. प्रवीण सगळं इस्त्री करून व्यवस्थित जॉब करून येऊन सगळ्या गोष्टी म्हणजे त्या वहिनींची किती हे आहे बघा. लक आहे सांगा. नशीब आहे. असला नवरा मिळणं भाग्यच म्हणायचं. हो खरंच. त्यांच्या आईला सुद्धा पटली. आई सुद्धा त्यांची म्हणली की लाखात एक माझा जावा आहे बघा. आताच म्हणली नंतर परत नाही प्रवीणचा कारण की जास्त संबंध येणार जाणार तेवढा. आपण एक दिवशी आपलं मटण चुटण खाणार लगेच एक रात्री बी राहणार नाही का. राहणार तू नाही ना. माझे भाऊ आमचं चुलत भाऊ नव्हतं राहिलं नाही. राहिलं आज तागायत कधी एक रात्र बी राहिलं नाही अजून. तेव्हा झाला गॅसचा बाजार. चालले असे एकंदरीत प्रवीणची आता तयारी चालली. आज आता टाइम व्हायला लागले. वाजलेत किती आता 10-20 झाले. प्रवीणला सांगितले 12ला पोचायला. सगळ्या बॅगा पॅक आहेत सगळ्या टोटली.
चाललंय तयारी तुम्हाला मित्रांनो. प्रवीण चाललाय सोडून. तुम्हाला जाऊ सांग बाकी काय काय. माझं बी टाईम झालेला आहे जॉबचं. मी बी जाणार आहे आता. चाललंय असं. झालं शेवटचं बघा. भेट प्रवीण सोडायला मला जॉबवर. तर चालला प्रवीण शेवट झालं.